पत्रकार परिषद ज्या उबाटाच्या श्रीमती सुषमा अंधारे ताई म्हणतो, लाडकी बहीण म्हणतो आम्ही, या अत्यंत खालच्या थराचं राजकारण या ठिकाणी करत आहेत। वास्तविक जे उबाटाचे नेते असतील, मर्द कधी बाया माणसाला पुढे करू आपण म्हणत नव्हतं का, बाईला काय पुढे करतो, तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या महिला भगिनीला पुढे करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्यावरती हे नाही ते खोटे आरोप या ठिकाणी करत आहे। काल स्वतः आम्ही बामनोली, सावरी आणि पावशी गावामध्ये गेलेलो आहे। हे रणजित शिंदे साहेब ज्यांच्याबद्दल ही महिला भगिनी सांगते की रणजित शिंदे गुन्हा दाखल झाला तेव्हापासून फरारी आहे। अहो, त्यांनी फरारी व्हायचं काय कारण आहे? तुम्ही काय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे काय? अंधारे ताई, तुमचा काय संदर्भ आहे फरारी म्हणायचा? आरोपी त्या ठिकाणी 17 तारखेला पत्रकार यांनी प्रेस नोट दिलेले आहे मुंबई पोलिसांनी की रणजित शिंदे यामध्ये कुठेही संबंध त्यांचा नाही। तेजस जे होऊ घातलेलं, आणखी आता बांधकाम चालू आहे मित्रांनो, तिथे खानसावा सुद्धा नाही, स्वयंपाक होत नाही, हे बांधकाम अर्धवट पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे। त्या ठिकाणी बामनोलीला पर्यटन स्थळ आहे, बामनोली पर्यटन स्थळ, आणि आता या ठिकाणी पावशी आणि दरेगाव आणि तुमचं सावरी या भागामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे। शौर्यवाडा, अमुक तमुक हे जे बाकीचं चाललेलं आहे, या ठिकाणी ते विविध ह्यामध्ये डेव्हलपमेंट चालू असल्या कारणानं या ठिकाणी आता उद्योगधंद्याची चढाओढ सुरू झालेली आहे। आणि त्या चढाओढीच्या माध्यमातून या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक इथं समाजकंटक असतात, तसे समाजकंटक किंवा सुपारी बहादर आपल्यामध्ये म्हणतो त्या पद्धतीने 2 इसम त्या ठिकाणी काम करतात। अक्षय गोरे आणि निलेश शिंदे या 2 इसमांच्या माध्यमातून बामनोली भागातील राजकारणी किंवा बामनोली भागातले जे पर्यटन स्थळ त्या ठिकाणी आपल्या रेकॉर्डवरती आहे, त्यांना प्रतिस्पर्धा त्या ठिकाणी होऊन घातलेल्या आजूबाजूच्या गावामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू केलेले आहे। आणि या ठिकाणी त्यांच्या भावाचं प्रकाश शिंदे साहेबांचं नाव घेतलं जातं। या ठिकाणी कृषी पर्यटन स्थळ, या ठिकाणी फार्म हाऊस टाईप या ठिकाणी बांधण्याचं काम या माझ्या शिंदे साहेबांचं या ठिकाणी चालू आहे। आणखी ते चालू झालेलं नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये खानसामा नाही, अमका नाही, बांधकाम चालू आहे। सगळं मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्हाला मी पत्रकाराला टाकतो। या परिस्थितीमध्ये त्यांना जेवण सुद्धा दरेगाव, अहो तिथं सगळं डोंगर झाडी, काय झाडीन काय डोंगर आणि काय ते आमच्या शहाजी बाप्पाच्या भाषेमध्ये, अहो सुषमाताई तो झाडे आणि डोंगर बघायला चला, मी भाऊ आहे तुमचा, घेऊन जातो तुम्हाला दाखवायला। अहो शेजारचं काही कळत नाही, 2-2 किलोमीटर असलेल्या त्या पत्र्याच्या शेडमध्ये काय चाललं हे कुणाला समजायचं कारण आहे? कारण नसताना तुम्ही शिंदे साहेबाची कुटुंबाची बदनामी या ठिकाणी करताय, असा आमचा या ठिकाणी आरोप आहे। या ठिकाणी 2 किलोमीटर असलेलं शेडची अवस्था, तुम्ही त्या ठिकाणी कारखाना हा शब्द वापरला गेला, यामुळे इतकं त्याचं हे झालंय, हे जळालेलं शेड आहे, पत्र्याचं शेड जळालेलं या ठिकाणी आहे। आणि अशा अवस्थेमध्ये गोविंद शिनकर नावाचा माणूस, त्याचं बायपास सर्जरी झालेली आहे, तो त्या जागेचा मालक आहे। त्या शेडमध्ये या ठिकाणी अर्धवट जळालेलं सगळं सामान पडलेलं आहे, बरंच सामान या ठिकाणी आहे। आपल्याला हे दाखवू इच्छितो, काल व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे। याची हकीकत पुढची मी सांगतो। अंधारे ताई, या ठिकाणी जाऊन पाहणं तुम्ही गरजेचं होतं, परंतु तुम्ही जाऊन न पाहता या ठिकाणी शिंदे कुटुंबियावर या ठिकाणी अन्याय केला, अत्याचार केला या रणजित शिंदेची। तुम्ही टीव्हीला मोठ्या मोठ्या गप्पा मारता, तुम्ही काय बोलता हे सुद्धा तुम्हाला समजत नाही। तुम्ही एखाद्याच्या मागे लागलात, अरे मागे लागायचं त्याच्या लागा ना, काय करायचं ते। परंतु या ठिकाणी ह्या रणजित शिंदे फरार नसताना ह्याला फरार आणि टीव्हीवरती अशा बातम्या आल्यानंतर त्यांची आई ऍडमिट आहे, हे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आहे। त्यांना जर काय कमी जास्त झाला तर या अंधारे ताईला या ठिकाणी अटक झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये आहे, जो आता तुम्ही सांगितलं म्हणून मी नाव घेतो, त्याही दिवशी नाव घेतलं, तो जो विशाल मोरे आहे हा 3रा मेन ड्रग पेडलर आहे, एमडी ड्रग बनवणारा, एमडी ड्रग विद्यार्थी आणि युवकांना विकरून समाजाला खोकलं करणारा हा जो व्यक्ती आहे, याचं नाव त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी दिलं नाही, मुंबई पोलिसने ते 17 तारखेला दिलाय। त्यामध्ये या तेजस यांचा काही संबंध नाही, जेवण तिथं जात नव्हतं हे काही निष्पन्न झालं नाही। रणजित शिंदे यामध्ये आरोपी नाहीत, तो दिघे यामध्ये आरोपी नाही, चौकशी करून आम्ही सोडला, हे लेखी पोलिसांनी दिलेलं आहे। मग तुम्ही काय पोलीस महासंचालक आहे काय मॅडम?
का तुम्हाला डीजी का डीजीच्या वरचं कुठलं पद द्यायला पाहिजे तुम्हाला? तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मी मध्ये सर्वस्व अशा पद्धतीने या ठिकाणी सुषमा अंधारे बोलतात आणि अर्थहीन बोलणं असतंय. फक्त बोलणं साजूक माझ्या काय बंधूनो दादानो हे बघा नेटवर जा तिथं काय हे तेजस टाका आणि ते काय येतंय बघा. अहो ते मालकीचं आहे शिंदे साहेबाचे काय तुमचं आहे काय? तुम्हाला पाहिजे का ते? तुमच्या नावाने केलं पाहिजे का तुमचं नाव यायला? संबंध काय? अहो ते धाडपल्ली एनडीपीएस काय असेल अंमली पदार्थ याचा आणि ह्या होऊ घातलेल्या फार्म हाऊसचा किंवा कृषी पर्यटन ह्याचं डेव्हलपमेंट व्हायला लागली त्याचा काही मात्र संबंध नाही. असं असताना तुम्ही जोडण्याचा प्रयत्न ह्या लोकांच्या या ठिकाणी अक्षय गोरे आणि निलेश शिंदे अनेक ठिकाणी फोटो काढणं अर्ज करणं त्यांच्याकडून पैसे घेणं बदनामी करणं असा धानांत प्रकार त्या ठिकाणी चालू आहे. एका 16 वर्षाच्या मुलीबद्दल सुद्धा या ठिकाणी अक्षय गोरे याच्यावरती त्या ठिकाणी तक्रार आणि गुन्हा दाखल आहे. अशा ह्या व्यक्तिमत्वाला हाताला धरून अंधारेताई उबाटाचा आतापर्यंत तुम्ही देवी देवता नामचेन बाळासाहेबन सगळ्यावर टीका केली तरी त्या उद्धवला ते तुम्ही चालता आम्हाला माहित नाही कशा करता. एखाद्या पुरुषाला त्याला कामच होत नाही मग महिलाला पुढे करायचं अशा पद्धतीने तुम्हाला पुढे केलेलं आहे. तुमच्या अंगलात एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शिवसैनिक या ठिकाणी तुम्हाला माफ करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मित्रांनो अजून दुसरी मोठी भयंकर गोष्ट आहे. या ठिकाणी ते जे साहित्य मिळालं ते साहित्य ज्या वेळेला 8 तारखेला मुंबईमध्ये पोलिसांनी 2 आरोपी झाले त्यांच्याकडे एमडी ड्रग त्या ठिकाणी मिळाला. एमडी ड्रग मिळाल्यानंतर 2 आरोपीला त्यांनी कुठनं आणला काय आणला तपास केला. पोलीस कस्टडीमध्ये त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये आता मी नाव घेतो त्यांनी सांगितलं म्हणून विशाल मोरे नावाच्या इस्माने त्यांना दिलं. त्यानंतर त्या पोलीस कस्टडीत विशाल मोरेला बॉम्बे पुणे रोडला बोलवलं. बॉम्बे पुणे रोडला बोलवल्यानंतर या ठिकाणी त्याला मालासहित अटक केली मुंबई पोलिसांनी आणि कायदेशीरपणे त्याच्याकडे चौकशी केली. कुठं आहे माल अजून म्हणजे तुझं गोडाऊन कुठं आहे कारखाना कुठं आहे काय कुठं आहे. तर ह्यानं काय झालं 8 तारखेला ह्या लोकांना झाल्यानंतर त्यांच्या लोकांनी त्या विशाल मोरेला फोन करून सांगितलं असेल तुझा माल आमच्या लोकांनी आणला होता त्याला धरला म्हणलं की ह्यांनी पळापळी केली आणि 9 तारखेला म्हणजे 8ला तिकडे धरला मुंबईत 9ला हा या ठिकाणी सावरी गावामध्ये या ठिकाणी पावशी गाव आहे तसं सावरी गावाकडे आला आणि ते 2-3 लोक कोण आहेत ते 8 तारखेला ह्या तिन्ही लोकांचं लोकेशन आंध्र प्रदेशामध्ये आहे. मग डब्याचा प्रश्न कुठं आला? डबे तर द्यायचा विषय नाही पण तरी सुद्धा काही संदर्भ नाही. कशाचं काय बोलता या सुषमाताई तुम्हाला तरी समजलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातनं या ठिकाणी कारवाई झाली. 9 तारखेला येऊन त्या ठिकाणी ते हे केलं आकडा टाकला. आकडा टाकून लाईट घेतल्याबद्दल मेढा पोलीस स्टेशनला 14 तारखेला गुन्हा त्या शेडवर त्या मालकावर दाखल केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथे बसता येत नाही झोपता येत नाही जळलेला अर्धवट त्या ठिकाणी काय करायचा प्रयत्न त्यांनी केला असेल. व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्या सक्षम अशा पोलिसांनी मुंबईच्या केलेला आहे. आधी आमचा काही गैरसमज झाला होता परंतु कायदेशीरपणे त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. असं असताना त्या ठिकाणी मित्रांनो जे ड्रग मिळालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 7.5 किलो एमडी ड्रग मिळालं. या पद्धतीचं हे आहे. मग एमडी ड्रग जे आहे कायदा आहे त्यासाठी पोलीस मॅन्युअल आहे शासनाकडून पोलीस खात्याकडून परिपत्रक निघतं. त्या परिपत्रकाप्रमाणे गांजाची काय किंमत आपूची काय किंमत बाकी हिरोईनची काय किंमत सगळ्या ड्रग बद्दल या ठिकाणी ऑर्डर्स असतात. त्यामध्ये या ठिकाणी एमडी ड्रग केवढ्याला सांगा इथं काय लिहिलेलं आहे 50 लाख रुपये किलो केजी 50 लाख पर केजी अशी किंमत एमडी ड्रगची आहे. मग एमडी ड्रग त्याचं साहित्य 7.5 किलो जर मिळालं असेल तर तुम्ही पत्रकार आहात किती किंमत झाली पाहिजे 3 कोटी रुपये 3.5 कोटी रुपये. या ठिकाणी 3-3.5 कोटीचा माल त्याची अंधारेताई कुठल्या तुमच्या हिशोबानं या ठिकाणी 150 आणि 145 कोटी हा तुम्ही सिरियस वाढवण्यासाठी त्या गुन्ह्याला गांभीर्य वाढवण्यासाठी अहो एखाद्याचा चांगला संसार चालला असताना नजर लागते तशी तुमची नजर आम्ही शिवसैनिक मध्ये असताना लागू देणार नाही. तुमची नजर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना लागू देणार नाही. आज या ठिकाणी कारण नसताना तुम्ही त्यांच्यावर आरोप आहे उबाटाचं कोणाचं तरी ऐकून या ठिकाणी फडफड करता. किती दिवस हे करणार? तुम्हाला ह्या ठिकाणी प्रूफ आहे 50 लाख रुपये जर किलो न ते एमडी ड्रग असेल तर 7.5 किलोचे या ठिकाणी होतात 3.5 कोटी आणि वरचं 25 कोटी 4.25 करोड रुपये 4 कोटी पर्यंतचा माल आहे फक्त 4 कोटी. मी ते गंभीरच आहे ते सुद्धा प्रकरण पण आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं तुम्ही जे
150 किती पट केला माल, हा 40-50 पट त्याची गुन्हेने केला का भागीने केला. गणित शिकवलं नाही काय घरच्यांनी तुम्हाला? अंधार येत आहे, हा कुणी शिकवलं नाही तुम्हाला गणित. ह्या गणिताचा हिशोब झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मित्रांनो 4 कोटीच्या आसपासचं एमडी ड्रग त्या ठिकाणी मिळालं, साहित्य मिळालं. त्याबद्दल कायदेशीर कारवाई त्यांनी केली, व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. आम्ही सांगितलं होतं आधी पेपरला तिकडल्या बातम्या आहेत. ह्याच पेपर हे जे 2 आहेत, अक्षय गोरे आणि निलेश शिंदे, याची सगळ्या मोबाईल कॉलची, टावर लोकेशनची, त्याच्या कुणाशी कॉन्टॅक्ट केले, ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. ह्यांना त्यामध्ये अटक झाली पाहिजे. माझं मेन म्हणणं आहे की श्रीमती सुषमा अंधारे या लाडक्या बहिणीला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक झाली पाहिजे. पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये हे सांगितलेलं आहे की तिसऱ्या म्हणजे मेन माणसांची नावं आम्ही सांगू शकत नाही, हे 17 तारखेला म्हणतात. त्याच्या आधी या महिला भगिनीनं प्रेस नोट काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन विशाल मोरेचं नाव डिक्लेअर केलं. याचा अर्थ गोपनीयतेचा भंग तुम्ही केला. आणि त्या गुन्ह्यातली बाकीचे पुढची साखळी असेल एनडीपीएस ऍक्ट मधली समाजाला पोखर बनवणारी माझ्या युवा पिढीची जे दुश्मन मंडळी असेल, गुन्हेगार असतील, त्याला पळायला तुम्ही संधी सुषमाताई आणून करून दिली. आणि त्यामुळं मुंबई पोलिसाला माझ्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या सुषमा अंधारे मॅडमला याच गुन्ह्यामध्ये अटक केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे 2 आरोपी आहेत, 2 इसम आहेत, अक्षय गोरे आणि निलेश शिंदे, यांची सुद्धा संपूर्ण चौकशी, त्यांचे कोणत्या राजकीय पुढाऱ्याशी, कोणत्या त्या बामनोलीच्या व्यावसायिकाशी संबंध आहेत, त्यांचे फोन कॉल डिटेल्स, त्यांचं टावर लोकेशन सगळं काढा. दुधाचं दूध पाणी होऊन जाईल. आणि यांना सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक करा. आणि जी बदनामी माझ्या एकनाथ शिंदे साहेब, माझे प्रकाश शिंदे साहेब आणि माझ्या शिंदे कुटुंबियाची आणि आमच्या रणजित शिंदे यांची झालेली आहे, त्याला त्यांच्यावरती आम्ही तर डिफॉर्मेशनच्या केसेस करूच. पण शासनानं सुद्धा कालच त्या ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, डायरेक्ट फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर जर कोण बदनामी करत असेल तर डायरेक्ट गुन्हे दाखल होतील. त्या पद्धतीने ह्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आणि माझं म्हणणं आहे मुंबई पोलिसांनी, सातारा पोलिसांनी कंबाईंड प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि त्यामध्ये जे आहे दुधाचं दूध पाणी करावं. त्यांनी काय किंमत लावली? आमच्या माहितीप्रमाणे सरकारी किंमत 4 कोटीच्या पुढे जात नाही त्या एमडी ड्रगची. ते सुद्धा बेकायदेशीर किंवा घातक किंवा त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण तुम्ही जे वाढवून केलं हे 145 कोटी 150 कोटी, हे सुषमाताई तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही किती खालच्या थराला जाणार? आमच्या देवी देवताचा अपमान केला, आम्ही सहन केला. आमच्या वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा केला. त्या उद्धव साहेबाला तर काय नाही, त्याला खालच्या दिंडीला काय दहीहंडी कर की तुझा पोरगा खाली लावून तू वर जा, काय बोलली बाई. आणि त्या महिलेला डोक्यावर घेऊन बसलाय तुम्ही. आणि ते सर्वनाशाला कारणी त्या उबाटा सेनेच्या होणार आहे. सर्वनाश सुषमा अंधारेकडून होणार. हा एक शिवसैनिक या नात्यानं आमचा त्याला श्राप म्हणलं तरी हरकत नाही. या पद्धतीनं या महिलेला, कारण फलटणच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा कारण नसताना ती गळफास घेतले, मर्डरच केला म्हणते. अरे त्या गुन्हेगाराला वाचवते काय तू? गळफास मध्ये सुद्धा शिक्षा तीच आहे आणि मर्डर मध्ये ती हेच आहे. कारण नसताना बेछोट आरोप करण्याची सवय. काय केला ते दादा नोन बाबा नोन आमकं म्हणायचं. आधी तुमचं ताई घर सांभाळा, घर दार सांभाळायची गरज लय लोक आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल महिला आहात तुम्ही म्हणून आम्हाला जास्त त्या थरानं बोलता येत नाही, कारण तुम्ही आमच्या लाडक्या बहीण आहात. आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं नाही बोललो. अजून जर बोलावं लागलं तर ती परिस्थिती तुम्ही निर्माण करू नका. आणि आमच्याकडे सुद्धा महिला आहेत की? आमच्याकडे महिला नाहीत काय? आम्ही काय करू शकतो हे सांगू शकणार नाही. मग ही काय तुम्हाला मारहाण करायचा विषय नाही. कायद्यानं जे तुम्हाला बोला, तुम्ही ज्या भाषा बोलता त्याच भाषेमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल. नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुषमाताई फिरू देणार नाही. एवढंच या ठिकाणी मी बार्शी शिवसेना ऑफिस मधून एक माजी पोलीस इन्स्पेक्टर या नात्यानं तुम्हाला इशारा देतो. एवढंच सांगतो, सरकारी किंमत अमुक या बाबतीमध्ये शासनानं या ठिकाणी प्रेस नोट घेऊन सगळ्याला कळवावं. हा रस्ता केला म्हणून सांगते. हा 85 लाखाचा रस्ता केला म्हणते. या महिला भगिनीला माहित नाही, गोरे वस्ती म्हणून आहे, गोरे वस्तीला हा रस्ता चाललेला आहे. 2 गाव आहेत, पावशी आणि तुमचं बामनोली. आणि त्या गावामधला काही वाद आहे. ज्या वस्त्या त्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे त्या दोन्ही गावच्या मिळून होत नाहीत, म्हणून तो गावकऱ्यांनी अडवलेला आहे. तो पुढे गेलेला आहे. त्या रस्त्यावर सुद्धा या ठिकाणी हे गेट आहे. त्या रस्त्याला या गेटचा अर्थ काय आहे? कुणाची प्रॉपर्टी पुढे असेल हा प्रश्न आहे. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शौर्यवाडा
लोकांनी काय मराठी बांधवांनी माझ्या मराठा समाजाने किंवा इतर समाजाने ओबीसी समाजाने धंदा करायचा नाही, व्यवसाय करायचा नाही, कुणी करायचा. त्या ठिकाणी धंद्याची कॉम्पिटिशन चाललेली आहे आणि त्या पद्धतीनं आणि एवढा परिसर हा आहे डोंगराळ आणि ही की पाण्यामुळं पाण्याच्या ह्याच्यामुळं गावाच्या गावं नदीशिवाय ह्याच्याशिवाय जाता येत नाही. शेजारचं काय काढायचं साधन आहे, काही काढायचं साधन नाही. आणि तुम्ही काय म्हणतात त्याला, माझ्या शिंदे साहेबाला बदनाम करायचा जो प्रयत्न केला त्याबद्दल डिफॉर्मेशनची केस तर मी करणारच. पण या ठिकाणी तुम्हाला या एमडी ड्रगच्या मुंबईच्या पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये सुषमा अंधारे आणि शिंदे आणि अक्षय गोरे आणि निलेश शिंदे या दोघांना सुद्धा अटक केली पाहिजे. आणि समाजासाठी राजकारणासाठी एकमेकात कलुषितपणा किंवा संशय निर्माण करण्यासाठी हा प्रकार घडला का याच्या संदर्भात या ठिकाणी हे होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं सरकारी किमतीसहित या ठिकाणी कारवाई व्हावी. मी मुंबई पोलिसांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण या ठिकाणी हा लागलेली समाजाला युवा पिढीला कीड आहे. आणि एनडीपीएस बाबतीमध्ये पोजेशनला जामीन होत नाही, ते केस चालवूनच जामीन होतो. त्या पद्धतीनं आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी अक्षय गोरे, निलेश शिंदे राहणार बामणोले त्या भागातले आणि ह्या सुषमा अंधारे ज्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे आणि नेटवरनं सुद्धा जर गुगल मॅपवरून तुम्ही जर वर्ण फोटो काढायला लागले तर अख्खी बारशी माझी 1 इंचामध्ये बसल अशी परिस्थिती आहे. आणि असं करून तुम्ही लोकांचे काय म्हणतात भ्रमिष्ट लोकांना करता, संशय निर्माण करता, अशानं जातीय दंगली घडू शकतात, समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. असं हे वक्तव्य सुषमा अंधारे यांचं दखल घेण्याजोगं आहे. हे राज्याच्या विरुद्ध पुकारलेलं बंड आहे आणि त्या मानाने त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. या प्रकरणात आपण गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार का काय या संदर्भात? अगदी बरोबर आहे. याबद्दल मी लेखी मेल सगळ्यांना आज सगळे पाठवत आहे, विथ प्रूफ मी पाठवत आहे. आणि स्वतः माननीय फडणवीस साहेब यांची भेट घेऊन आमच्या सगळ्या संघटनांच्या मार्फतीनं या ठिकाणी एक शिवसैनिक म्हणून सुद्धा भेट घेऊन याची सखोल चौकशी करावी. आणि पहिल्यांदा 1-2 दिवसाच्या आतमध्ये स्वतः, कारण प्रत्येक माहिती ही वरती ब्रीफिंग केल्यानंतर त्या युनिट कमांडरनं एसपी कमिशनर यांनी सांगितलेली माहिती ते सांगितलं जातं. तसं या ठिकाणी मला असं वाटतंय की ते स्वतः फडणवीस साहेबांनी विथ पेपरनी बोलावं की हे असं आहे, याची किंमत 4 कोटी होते.